रात्रीच्या सत्रात तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा करूया स्वागत आणि जाऊया मॅचकडे। अर्थातच सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपल्या भेटीला जरूर आले। अर्थातच एकीकडे श्री 11 सोमजाई गुंडगे आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते आहे आदरणीय मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती तमनाथ टीम। सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच 4 ओव्हरची मॅच असेल। दोन्ही टीमने याची नोंद घ्यायची। अर्थातच मेन अंपायरच्या भूमिकेत आपल्याला फिरोजी खान सर आणि त्या समेत अरेजी कराले लेग अंपायरच्या भूमिकेत आपण अनुभवत आहे। सलामीची जोडी मैदानात दाखल झाली। एकीकडे आपण पाहतोय श्री 11 सोमजाई गुंडगे टीमची, एकीकडे आपण पाहतोय समीर आणि त्याच्या जोडीला अनिकेत हा बॅटर। पहिला बॉल यावेळी आपण पाहतोय अक्षय भोईरचा। पहिल्याच बॉलवरती एक चांगली तेज तर्रार रफ्तार सध्या पाहायला मिळाले। पहिला सामना जरूर आपण अनुभवला होता। अर्थातच एकीकडे अंबोटच्या विरोधात ज्यावेळी बॅटिंग लाईन आली त्यावेळी मात्र तमनाथ टीमचा एक दैदिप्यमान प्रवास जरूर पाहायला मिळाला होता। चांगला बॉलिंग अटॅक सध्या मैदानात पाहतोय अनिकेत ऑन स्ट्राइक आहे आणि अशा परिस्थितीत आपण पाहतोय थोडासा कान मंत्र देण्याचा प्रयत्न यावेळी समीर कडून जरूर त्याच्यासाठी केला जातोय, परंतु 2 बॉलमध्ये एकही धाव यावेळी धावफलकावरती आलेली नाहीये। संकेत आपण पाहतोय ऑन स्ट्राइक सध्या। फार चांगला अटॅक आता सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी तमनाथ एक्सप्रेस म्हणून ज्याच्या नावाचा उदय आपण अनुभवत आहे, परंतु आज मैदानात तितकीच चांगली गोलंदाजी सध्या यावेळी श्री 11 सोमजाई गुंडगेच्या विरोधात पाहायला मिळते। कर्जत खालापूर विधानसभा माननीय श्री आमदार महेंद्र सदाशिव तोरवे आमदार चषक 2025 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। गोल्डन स्पॉट आणि इथे थोडीशी चुकी केली होती फिल्डरच्या बाबतीत। आपण जर पाहायला गेलं तर अगदी क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला झालं नसतं तर बहुतांश हा बॉल अगदी थर्डमॅन रिझन मधून चौकारात कन्वर्ट झाला असता। चौथ्या बॉलवरती या ठिकाणी एकेरी स्वरूपातले धाव जरूर पाहायला मिळते। अर्थातच अक्षय भोईरच्या गोलंदाजीवरती 2 विकेट जर आल्या तर अतुल देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज आणि पहिली विकेट या ठिकाणी जरूर प्राप्त केली ती मात्र अक्षय भोईरने। फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली। पहिल्या मॅच मध्ये थोडासा मी तर म्हणेल तमनाथकरांना नाराज केलं होतं अक्षय भोईरने, कारण पॉवर प्लेचं षटक 5 ओव्हरची ती मॅच होती जिथे तब्बल 17 धावा अक्षय भोईरने त्यावेळी खर्च जरूर केल्या होत्या। आणि यावेळी जर पाहायला गेला तर अगदी काटक भेदक रफ्तार के सौदागर म्हणून सध्या या मॅच मध्ये जरूर त्याचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या 5 बॉलमध्ये एका विकेटचं पतन आणि एकच धाव यावेळी धावफलकावरती पाहायला मिळते। जाऊया मॅचकडे। अर्थातच आपण पाहतोय यावेळी षटकातला शेवटचा बॉल अक्षय भोईरचा। फार चांगली गोलंदाजी झाली। ऑन स्ट्राइक वरती आपण पाहतोय बॅटर तनय। तनयच्या बॅटमधून हा कणकणीत चौकार जरूर येतोय। फार चांगले बॅटिंग लाईन सोमजाई गुंडगेच्या विरोधात खेळत असताना अक्षय भोईरची गोलंदाजी सरसपणे चांगली जरूर झाली आहे, परंतु एकीकडे जर तुम्ही विचार करायला गेला
एकीकडे आपण विचार करायला गेला तर सोमजाई गुणगी संघ तनय सारख्या बॅटरला अगदी बॅकफूटवरती ठेवलं होतं. संकेत जरूर बॅटिंगसाठी आले, परंतु यावेळी जर तुम्ही पाहायला गेलं तर मात्र थोडासा निराश केला होता संकेतने. आणि त्यानंतर आपण पाहतोय समीरला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर आता तनय बॅटिंग लाईनवरती आहे, ज्या तनयकडे तितकीच कुमारी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. या ठिकाणी तमना टीम जर विजयी झाली तर केतन मोहीर यांच्याकडून मात्र तब्बल 1000 रुपयांचे कॅश प्राइज दिलं जाईल. पहिलं षटक अक्षय भोईरचं आणि ऋषी मला वाटतं मागच्या सामन्याचे हिरो आहेत, मॅन ऑफ द मॅच. ऋषी या पण मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी प्लीज. जयजी डायरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचा आहे. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. गोलंदाज अनिकित सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. अगदी चांगला मारा अनिकितच्या माध्यमातून पाहायला गेलं तर मगाच्या चारही गोलंदाजांचा विचार करत असताना एक गौरवची गोलंदाजी सर्रासपणे त्या मैदानात चांगली ठरली होती. त्यानंतर आपण पाहतोय काय फिनिश टच होता उद्देशच्या बॅटमधून. अगदी खणखणीत मोठा फटका आणि तिथे विजयी सलामी साकारली होती अंबोटच्या विरोधात. परंतु यावेळी श्री 11 सोमजाई गुणगे टीम चांगला फटका. यावेळी पुलरलीन बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. चुकी केली आणि कितने या बॉलवरती खरं म्हणायला गेलं तर, परंतु बॅटरचं जरूर कौतुक करेल. अगदी एक तडाखेबाज फलंदाजी आहे. अगदी मी तर म्हणेल ज्या पद्धतीने तनयने सुरुवात केली आल्या तशी सुरुवात श्री 11 सोमजाई गुणगेची होणं अपेक्षित असताना समीर शिंदे मात्र परतीचा प्रवास करताना दिसून आले होते. परंतु आता संकेतला एक सूर या ठिकाणी गवसून देण्याचं कार्य तनयच्या बॅटमधून जरूर झालं, परंतु यावेळी संकेतच्या बॅटमधून येतोय षटकार. अगदी आपण पाहायला गेला ना तर जवळ संकेतने 5 बॉल अगोदर केले होते. 5 बॉलमध्ये 4 बॉल त्याच्या वाट्याला डॉट आले होते आणि एका बॉलवरती 1 धाव आली होती आणि त्याच्यानंतर षटकार आलाय. ही संधी फार महत्वाची आहे, उपलब्ध करून दिली जाते. जरा पाण्याची व्यवस्था करा मैदानात. बॉल पाठवा. ओके, षटकार जरूर आलाय. अशा पल्लवीत होत आहेत. पहिल्या षटकात अवघ्या 5 धावा आणि महत्वपूर्ण विकेट यावेळी आपल्याला पाहायला मिळाली ती समीर शिंदे, जे मात्र अगदी हुकमी ऐक्याचं कार्य श्री 11 सोमजाई गुणगे टीमसाठी करताना दिसून येतात. परंतु यावेळी मात्र निराश मनाने अगदी मैदानाच्या बाहेर त्यांना यावं लागलंय. पहिली विकेट त्यांच्या माध्यमातून आली आहे. आणि केत आपण पाहतोय पहिला बॉल अगदी सुंदर फेकला होता. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवे ते बॉल खाली क्षेत्ररक्षक आणि इथे कोणतीही चुकी नाहीये. परतावं लागेल संकेत या माटरला. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 2. बॅक टू डग आउट. कम ऑन डीज. तर जर तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी मात्र अनिकेत षटकार खाऊन सुंदर कमबॅक मित्र म्हणेल यावेळी करताना दिसून आलाय. ही काळाची गरज असते. तुम्हाला अगदी चेंज व्हावं लागतं. कधी कधी क्रिकेटमध्ये सातत्य राखणं हे तुमच्यासाठी तितकंच निराशादायक असतं. तुम्ही अगदी गोलंदाजीत व्हेरिएशन आणले तर समोरचा बॅटमन मात्र हातबल होत असतो. परंतु इथे चांगली फटकेबाजीची सुद्धा अपेक्षा आहे श्री 11 सोमजाई गुणगे टीम कडून. चांगला बॉल यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सटीक लेंथ लाईनने गोलंदाजी कीपरच्या हातात आपल्याला पाहायला मिळाली. चांगला बॉल यावेळी.
हे होतं कधी कधी, काही गोष्टी होतात. आणि हाच तर खरा क्रिकेट आहे मित्रांनो. इथे तुतू मैमईचा खेळ झाल्याशिवाय क्रिकेट कधी पूर्णत्वाला घेत नाही. हा बॉल डॉट आलाय आणि किचच्या माध्यमातून एक चांगला कमबॅक. रिव्हर्स अगदी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करत होती परंतु यावेळी बॉल सरळ अगदी गलीमधून निघत होता. इथे सुद्धा डॉटची संगत आहे. अफलातून बॉलिंग अटॅक चालू आहे सध्या मैदानावरती. टोटलचा विचार करायला गेला तर अद्यापपर्यंत टोटल 11 हे आकड्यावरती आहेत. 11 बॉल समाप्त झालेत आणि 11 बॉलचा विचार करायला गेला तर सुरुवातीच्या पहिल्या षटका शेवटच्या बॉलवरती अक्षय भोईरला आलेला मोठा फटका तो चौकार. आणि तदनंतर आपण पाहतोय अनिकेतच्या गोलंदाजीवरती दुसऱ्या बॉलवरती आलेला तो मात्र संकेतच्या बॅटमधून षटकार. हे दोन मोठे फटके येऊन सुद्धा 11 धावा धावफलकावरती आहेत. चिकी सिंगल जरूर पाहायला मिळते. 12 बॉलचा तरार संपलाय. 12 बॉलमध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत. अजय सर, एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर एक चौकार, एक षटकार आणि 2 सिंगल अशा परिस्थितीच्या धावा धावफलकावरती जरूर आल्यात. आणि अशा परिस्थितीत तुम्ही जर पाहायला गेलं तर अगदी मी तर म्हणेल 8 बॉल श्री 11 सोमजाई गुणगी टीमच्या धावफलकावरती डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळालेत. ही खरी मोठी निराशा जरूर आहे. परंतु एकीकडे तुम्ही पाहायला गेला ना तर श्री सोमजाई 11 गुणगी टीमला आता कंबर कसणं फार गरजेचं आहे. कारण इतकं पॉवरफुल अटॅक सध्या मैदानात केलाय अक्षय भोईर आणि त्या समेत अनिकेत भोईरने. आणि एक चांगली गोलंदाजी 12 धावा या धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. सांघिक कुड्यातलं यावेळी तिसरं षटक. अगदी का नाही या गोलंदाजाच्या हातात तुम्हाला टीमने गोलंदाजी द्यावी हा प्रश्नचिन्ह जरूर बऱ्याच जणांना पडत असेल. परंतु या प्रश्नाचं उत्तर त्याने पहिल्या सामन्यात जरूर दिलं. कारण ज्यावेळी तीनही गोलंदाज होते ते थोडेसे पहिल्या मॅचमध्ये मी तर म्हणेल गोलंदाजी करत असताना अगदी सपशेल अपयशी ठरल्या होत्या. परंतु अशा वेळी गौरवने इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक करत अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या. हे फार समीकरण गरजेचं होतं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की ज्यावेळी धावा चेस करायच्या आहेत अशा वेळी मात्र उद्देशच्या बॅटमधून आलेला तो षटकार, फटका उचलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग आणि यावेळी मात्र एक सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली. 13 धावा ह्या धावफलकावरती आहेत. जसजसं रात्रीचा प्रकार वाढेल तसतशी बॉलमध्ये नमी जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या नमीच्या कारणामुळे बॉल आउट ऑफ दी पार्ट तुम्हाला सहसा करून पाहायला मिळणार नाहीत. हे फार मोठं धोका आहे. आणि सध्या म्हणायला गेलं तर आता मे महिन्याचं वातावरण आहे त्यामुळे गरमीसुद्धा तितकीच आहे. परंतु बॉलमध्ये नमी येण्यासाठी अजून बराच वेळ बाकी आहे. यावेळी मात्र बॅटरसाठी सातत्यपूर्ण संधी आहे आणि ती संधी निर्माण करणं हे बॅटरचं मात्र कौतुक करावं लागेल. कारण इथे तनयने चांगली सुरुवात केली होती आल्याला, परंतु तितका वाव तनयला मिळालेला नाही आहे. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, अगदी बॉल बाहेरच्या दिशेने दिसत होता तो मात्र अंपायर आपण पाहतोय आमचे फिरोज खान सर ज्यांनी सांगितलं की यावेळी गौरवला की अगदी बॉल बाहेरच्या दिशेने आहे आणि इथे आलाय डॉट. चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. तितकेच पॉवरफुल फटकी सुद्धा आहेत. परंतु या फटक्यांना विलंब होता कामा नये हे मात्र गुणगी टीमला विसरून चालणार नाही. चांगला फटका आहे तनयच्या बॅटमधून आलाय. सध्या परिस्थिती चिघळत असताना फार मोठी चुकी झाली आहे. इथे चौकार आलाय. असं वाटलं की सहजरित्या असे अजय सर आपण पाहतो ना की ज्या ज्या खेळाडूंची ज्या ज्या वेळी आपण वाहवा करतो कधी कधी ही नावे कॉमेंटेटरच्या डोक्यात जरूर बसलेले असतात. अगदी त्यांना असं वाटत असतं की या खेळाडूंकडून या चुका होता कामा नये. परंतु सध्या तरी मी म्हणेल वैभवच्या बाबतीत विचार करायला गेलं तर या ठिकाणी चुकी फार मोठी घडली. मी म्हणेल अगदी कॅच तर ड्रॉप झाली आणि त्यातून चौकार अर्जित झालाय. म्हणजे पहा कुठेतरी मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की मॅचमध्ये तुम्हाला एक टर्निंग पॉईंट येणं फार गरजेचं आहे आणि त्याच्याकरता तुम्हाला संधी निर्माण करावी लागते. यावेळी बॅटरने संधी निर्माण नव्हती केली तर गोलंदाज गौरवने केली होती. बॅटरने संधीचं सोनं केलंय आणि केलेली चुकी वैभव या ठिकाणी इथे तनयच्या पत्त्यावरती जरूर पडते. पहा हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. मी जे म्हटलं ते मात्र क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्यपूर्ण पाहायला मिळतंय. संधी निर्माण करून देऊ नका तर संधीचं सोनं जरूर होतं. यावेळी षटकार आलाय. धावा येत नव्हत्या पहिल्या 2 षटकांमध्ये परंतु आता गौरवने 2 बॉलमध्ये जिकरीचा प्रयत्न केला आणि तदनंतर आलेले 2 मोठे फटके आता टोटल मात्र जाऊन पोहोचले. ते अद्यापपर्यंत
23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आणखी एक चांगला बॉल. आता मात्र कमबॅक करताना प्रयत्न जरूर झाले. 5 बॉलचा तरार संपलाय तो मात्र गौरव या गोलंदाजाचा. आणि 23 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागतात. गौरवचा षटकातला शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट आलाय. डॉटच्या मदतीने 18 बॉलचा थरार अद्यापपर्यंत संपलाय आणि धावा जाऊन पोहोचल्यात त्या 2 बाद 23 या आकड्यावरती. एक चांगली इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक पहिल्या 2 षटकात जरूर पाहायला मी म्हणेल. गौरवची गोलंदाजी फार सर्रासपणे मैदानात चांगली ठरली आहे, परंतु अगदी ड्रॉप जर झाला नसता, झेल तिथे चौकार अर्जित झाला असताना नसता आणि त्याच्यानंतर मात्र तनय बॅटिंग लाईनवरती तेव्हा नसते तर मात्र हे 2 मोठे फटके वाचले गेले असते. परंतु असो, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जरतरची भाषा कधी करता येत नाही आहे. आणि तदनंतर आपण आमंत्रण देऊया शहीद भगतसिंग मराठे वडवली आणि त्याच्या विरोधात आंतरट वरेडी दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या मध्यंतराला आपला टॉस केला जाईल यावेळी. चांगला फटका यावेळी मात्र अगदी मोठा हिट जरूर ब्लास्ट केला. यावेळी अगदी मोठा फटका जरूर येते. गोलंदाज आपण पाहतोय उद्देश यावेळी गोलंदाजीला आले. ते फलंदाज बाबू धुरीने पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॉडी लँग्वेज बाबू धुरींची आज मैदानात बरंच काही सांगून जाते. एफर्ट आपल्या बॅटिंगमध्ये जरूर वापरता येते आणि इथे जर विचार करायला गेलं सिंगल जरूर पाहायला मिळाली आहे. सिंगलच्या माध्यमातून टोटल पुढे सरकले 30 या आकड्यावरती. शेवटचं षटक या इनिंगचं जरूर पाहायला मिळतंय. शहीद भगतसिंग मराठे वडवली आणि त्याच्या विरोधात आंतरट वरेडी दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे जॉईंट व्हाल, जिथे केला जाईल आपल्या पुढील सामन्याचा टॉस. आमदार चषक 2025 भव्य दिव्य ही स्पर्धा. दामतचं मैदान, या मैदानाने मात्र फार मोठा इतिहास रचला अजय सर. अगदी भल्या मोठ्या टुर्नामेंट या मैदानावरती पार पडल्यात. फुलर लेन फ्रंट फुटवरती आले. बदल आली ते दाखवत असताना तनयच्या बाटमधून येतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरचा खणखणीत षटकार.
आंतर वरेडी टीम तुमचं एक खास वैशिष्ट्य जरूर आहे. अगदी तुम्ही कुठेही खेळायला जा तुमच्या मागे भवितव्य मात्र अगदी त्यांचा पाठीवरती हात. अगदी चेतनजी डायरे सर थोडे त्या मॅचसाठी अजूनही थांबलेत पहा, हे फार कौतुक आहे. सगळे पाठीराखे तुमच्या घरी पोहोचले प्लेयर सोडून, परंतु चेतन डायरे सर उपस्थित आहेत. हा दोन्हीही चेतन डायरे आणि चेतन पाटील. पुन्हा एकदा तीच बदल आली ते दाखवण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॉल जाईल आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईडच्या मारणे अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. टोटल मात्र पुढे सरकले 37 या आकड्यावरती. आणखी 3 बॉलचा तरार बाकी आहे. पहा अजय सर, आपण जर एकीकडे पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 12 धावा होत्या. तिसरं षटक थोडं गौरवचं महागडं ठरलं. तदनंतर गौरवने धावा खर्च केल्या होत्या त्या मात्र तब्बल 11. परंतु आता उद्दिष्ट षटक अतिशय महागडं ठरत आहे. चांगला बॉल यावेळी सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी अगदी मराठे वडवली टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला आहे कल्पेश. आणि चला आंतरवरेडी टीम आपला कॅप्टन आपण पाठवायचा. या 3 बॉलमध्ये आपण टॉस करूया. आणखी एक विकेट जाते आपण पाहतोय. तनयला यावेळी परतीचा प्रवास करायला लागतोय. शेवटच्या क्षणी का होईना परंतु एक सुंदररित्या कमबॅक उद्दिष्टच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. पहिल्या 3 बॉलमध्ये अवघ्या 13 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर आला वाईट, परंतु पुढच्या 2 बॉलवरती एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळी आपण पाहतोय लास्ट बॉलमध्ये कितपत धावा धावफलकावरती लागतील ते पाहणं अपेक्षित आहे. षटकार जर आला तर मात्र यावेळी 43 धावा येतील. चौकार जर आला तर 41 आणि डॉट जर आला तर मात्र 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. इथे आणखी एक वाईटच्या मदतीने 38 धावा यावेळी धावफलकावरती जरूर लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. कितवत धावा धावफलकावरती येतील हे पाहणं गरजेचं आहे. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. शेवटचा बॉल या सत्रामधला आपण पाहतोय. चांगला फटका हवाई हल्ला जरूर चढवलाय. इथे झेल झालाय ड्रॉप. कॉन्फिडन्स फार मोठा होता सध्या उद्दिष्टचा, परंतु यावेळी या 2 धावा खर्च करून फार मोठी चुकी जरूर केली. आणि इथे मात्र 2 धावा आल्यात. 2 धावेच्या मदतीने 40 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी 41 धावा संख्येची गरज आहे. तत्पूर्वी जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, जिथे विनंती करेल आदरणीय चेतन पाटील सरांना की आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. चला तर एकीकडे आपण पाहतोय शहीद भगतसिंग मराठे वडवली आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल आंतरवरेडी टीम. चला फिल्डिंग साठी उतरा. सोमजा 11 गुंडग्या संघ आपण लगेच एंटर व्हा. कॉल आहे तो मात्र वडवली टीमचं टेल आणि आलाय हेड. डिसिजन अजय सर टीम बरोबर नाहीत. स्थानपन्न व्हा. आणि खरं सांगायला गेलं ना तर अगदी मी तर म्हणेल अजय सर विजयला अगदी सुई घ्या ना धागा घ्या.
तेवढंच काम बाकी राहिलंय आता. ते ओठ शिवले तर काम फिट. नाही, बऱ्याच जणांना असं वाटतंय आलेला कॅप्टन मुका वगैरे आहे की काय, हा प्रश्न निर्माण होतो. माझ्याकडे डिसिजनचा नियम नाही आला तर मी तेच म्हणणार. चला बॅटर तमना टीम डीजे मास्टर होऊन जाऊ दे एक जलवा तुम. उत्तरार्धाकडे जाऊयात आपण. पूर्वार्धामध्ये पाहिलं होतं की 40 धावा धावफलकावरती आल्यात. 41 धावा संख्येची गरज आहे प्रति षडाक. 10.25च्या सरासरीने आता मात्र धावा गोटायच्या आहेत. त्या अर्थातच छत्रपती तमनाट टीमला चला जाऊया मॅच कडे. अर्थातच पहिला बॉल यावेळी येतोय गुडगी टीम कडून. चांगला फटका अगदी बॅकफुट वरती जाऊन तेजसने याला पंच केला होता, परंतु ताकद मात्र या फटक्यामध्ये पाहिजे तितकी आली नाहीये. फिल्डर मात्र मौजूद होता आणि यावेळी सिंगल जरूर धावफलकावरती आपण पाहतोय. तेजस आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय वैभव यावेळी बॅटिंग लाईन साठी आहे. फार चांगले मगाचे वैभवचे दोन मोठे फटके आपण अनुभवले ते, एक षटकार एक चौकार. तदनंतर एक चांगली बॅटिंग लाईन अनुभवली होती. परंतु गुणगी टीमचाही तितकाच विचार करावा लागेल, कारण अगदी पहिलाच सामना गुणगी टीमने दैदिप्यमान विजय साकारत अगदी जल्लोष केला होता. परंतु यावेळी मात्र अगदी काटेकी टक्कर आहे या मॅच मध्ये. चांगला फटका अगदी
बॅटला पाठीमागे नेलं, शरीराला संपूर्णपणे कमरेच्या वरचा जो शरीर असतं त्याला पूर्णपणे झोकलं होतं यावेळी वैभवने आणि फटका फार ताकदीनिशी खेळला गेला. दरम्यान जर विचार करायला गेलं तर यावेळी चौकार जरूर आलाय. चौकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली 5 या आकड्यावरती. या षटकानंतर अजय सर बरीच मोठी चर्चा आपण करूयात, कारण यावेळी आपण पाहतोय ना की अगदी क्रिकेटचं विश्व गाजलं जात आहे. चांगला फटका पुन्हा एकदा अगदी लेंथ लाईन अगदी दिशा दिली आहे आणि त्याच्यावरती प्रति हल्ला चढवत कार्पेट पद्धतीने ग्राउंड शॉट यावेळी जरूर पाहायला मिळाला आहे. तो वैभवच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार स्क्वेअर आणि फाईनच्या मधून चौकार. चौकाराच्या मदतीने टोटल मात्र 9 या आकड्यावरती. आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा पूर्णपणे समाचार जरूर घेतलाय तो वैभव या बॅटरने. जोरदार टाळ्या वैभवसाठी होऊन जाऊ द्या, कारण आतापर्यंत जर पाहायला गेलं तर या ठिकाणी या मॅच मध्ये पहिली चौकार हॅट्रिक. तो सध्या विनंती असेल, पहाटेचं सत्र चालू झालंय. सध्या मुंबई पासून अमिना दिदी पर्यंत तुम्ही पोचा, ती गाणी जरूर सेट करून ठेवा. हा, हे बबलूबाईंची खरी फरमाईश असते आणि आता सध्या डीजे मास्टरवरती बबलूबाईच आहेत. चांगला बॉल यावेळी कमबॅक करतोय गोलंदाज आदर्श. पहिली चौकार हॅट्रिक या स्पर्धेमधली आपल्याला पाहायला मिळाली आहे, ती मात्र वैभव भोईरच्या नावावरती. नेक्स्ट बॉल लोअर फुलटा, संधीचं सोनं पुन्हा एकदा वैभव भोईरच्या माध्यमातून डीप मिड विकेटला चौकार आलाय. वैभव भोईरला सुद्धा माहिती अजय सर, अगदी गौरवच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना जी चुकी त्याच्याकडून झाली आहे आणि त्या चुकीची भरपाई मैदानात एक चांगली बॅटिंग लाईन त्याच्याकडून येणं अपेक्षित होतं आणि तशीच बॅटिंग लाईन सध्या मैदानात आपण अनुभवतोय. अगदी त्याने 5 बॉलचा थरार 5 बॉलचा सामना केलाय आणि या 5 बॉलमध्ये 1 डॉट आणि 4 चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आले आहेत. टोटल मात्र यावेळी पहिल्या षटकाच्या अंती जाऊन पोहोचले आहे, ती मात्र बिनबाद 17 आकड्यावरती. 17 रन्स स्कोरबोर्ड विदाउट लॉस. 18 बॉल आणि आता 24 धावसंख्येची गरज आहे. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच सांघिक कुड्यात दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्कवर बाबूधुरी. बाबूधुरीच्या पहिल्याच बॉलवरती तेजसला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. पहिला ब्रेक थ्रू यावेळी जरूर मिळवलाय तो मात्र श्री 11 सोमजाई गुंडगे टीमने. गेलं तर आजकाल पॅकर लोकांचा एक फार मोठा घमघमाट आपल्याला पाहायला मिळतो की जो सातत्यपूर्ण पॅकर लोकांची फार मोठी वर्णी लागते आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा टीम
आजकाल मैदानात खेळतात. या टीमचं सुद्धा वैशिष्ट्य तुम्ही जरूर पाहू शकता, कारण एकीकडे श्री 11 समजा एक गुणगी टीम म्हणजे नरेंद्र गोमारे यांनी पुरस्कृत केलेला गुणगी संघ, आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय आदरणीय मयूर पाटील यांनी पुरस्कृत केलेला सोमजाई गुणगी टीम. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेत केलेला फटका जरूर आहे, आणि इथे तनय चेंडूखाली येतोय आणि दुसऱ्या विकेटचं सुद्धा पतन. जसे मैदानात गेले तसे माघारी आले. तेजसला सांगून गेले गौरव की तू चल मैं आया. कमांड डेजे ती जर गोलंदाज आकाश दुरीने विकेट नोंदवली तर चेतनदादा पाटील यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की इथे विकेट हॅट्रिक नोंदवावी. चला, मी तर पाहतोय की संपूर्ण स्पर्धेचा मला वाटतं आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस, तिसरी रजनी, आणि या तिसऱ्या रजनीमध्ये वैभव भोईरच्या स्फोटक फलंदाजीतून मात्र आपल्याला पहिली चौकार हॅट्रिक पाहायला मिळाले. ही फार विशेष आहे, कौतुक करण्यासारखं आहे. कधी कधी अशा गोष्टी ज्या असतात ना, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, अजय सर त्या पहिल्याच सामन्यात सगळं पूर्ण करून टाकतात. मग त्याच्यामुळे येणाऱ्या बाकीच्या संघांना ती संधी निर्माण होत नसते. परंतु इथे मी कौतुक करेल, एक चांगले बॉलिंग अटॅक सध्या तरी आजच्या 3 रजनीमध्ये या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालंय. अर्थातच ऑन हॅट्रिक बॉल समोर बॅटर आणि कीप. चांगला फटका, यावेळी थोडासा आखूड, मी तर म्हणेल प्रयत्न चांगले केलेत. यावेळी फिल्डरचं कौतुक जरूर करेल, कारण इथे झेल घेण्याचा प्रयत्न त्याने घेतला आणि त्याच्यानंतर मात्र तो प्रयत्न असफल झालाय. यावेळी मात्र एक धाव पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ती 18 या आकड्यावरती. केतनजी भोईर यांच्या माध्यमातून मात्र छत्रपती तमनाट टीम विजयी झाली तर तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. हा चांगला बॉल. यावेळी डॉटची सांगता बाबू धुरीच्या माध्यमातून केले गेले. अगदी ज्या पद्धतीची पहिली 2 षटके तमनाट टीमने हाताळली होती त्याच पद्धतीचं षटक सध्या बाबू धुरी हाताळतायत. इकॉनॉमिकल स्पेल ज्याला म्हटलं जात आहे. चांगला फटका घेण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फटका आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल जरूर पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकती आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर तब्बल 17 धावा आल्या होत्या. तदनंतर बाबू दरीने मात्र या मॅचला आपल्याकडे युटर्न करण्याचा प्रयत्न केला आहे आणि युटर्न देत असताना मात्र अवघ्या 5 बॉलमध्ये महत्त्वपूर्ण 2 विकेट प्राप्त करत असताना 2 धावा त्याने खर्च जरूर केल्यात. लास्ट बॉल, सेकंड ओव्हर. इथे डॉट आलाय. या डॉटच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 19 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे. पहा, हाच तर खरा क्रिकेट आपण अनुभवतो, कारण या क्रिकेटमध्ये किती छटा आहेत त्या सातत्यपूर्ण तुम्हाला पाहायला मिळतात. कारण एकीकडे जर तुम्ही पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये वैभव भोईरने बॅटिंग लाईन साकारत असताना हा सामना जणू काय दुसऱ्या ते तिसऱ्या षटकात विजयी पताका झलकवेल की काय हा प्रश्नचिन्ह निर्माण केला. परंतु तदनंतर बाबू धुरीने त्याच्यावरती अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी साकारत मात्र पुन्हा एकदा हा सामना त्याने श्री 11 सोमजाई गुणगी टीमच्या बाजूने झुकवलाय. म्हणजे पहा, हे क्रिकेट आहे, समतोल राखण्याचा जरूर सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. परंतु यावेळी 2 षटकांमध्ये 19 धावा या धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. सांघिक कुड्याचं तिसरं षटक आणि गोलंदाज संकेत. चला जरा ऑफिशियल विनंती, आपला स्पीडअप घ्या आपण, कारण तसं दोन्ही टीमला ऑन करा. 3:30 वाजले. संदीपजी गायकवाड. पहिला बॉल डॉट.
संकट. आता कठीण परिस्थितीत सानिध्यपूर्ण कार्यक्रम करायचा असतो आणि या सानिध्यात जर तुम्ही विचार करायला गेला तर अगदी क्रिकेट हा खेळ फार महत्वपूर्ण आहे. आणि इथे काय घडतंय, बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. वैभव भोईरच्या बॅट मधून आता येतोय मोठा ब्लास्ट. कमांड इज नाही भेटतोच. षटकार जरूर आलाय. षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 25. आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय अफलातून. इथे दुसरी धाव कन्वर्ट झाली आहे आणि दुसऱ्या धावेच्या नादात मात्र यावेळी तिसरी धाव सुद्धा कन्वर्ट पाहायला मिळते. या 3 धावा आल्यात. एकही धाव खरं म्हणायला गेला तर द्यायची नव्हती, तिथे 3-3 धावा खर्च झाल्यात आणि या 3 धावेंच्या मदतीने मात्र टोटल आपल्याला पाहायला मिळते 28 या आकड्यावरती. संदीपजी गायकवाड कोल्हारेची टुर्नामेंट कोण विसरेल. ढवले जहानमान ढवलेपाडा आणि त्याच्या विरोधात श्रीपती बाबा उमरोली टीम जी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि गरज असताना मात्र सेकंड लास्ट बॉलवरती 2 बॉलवरती 9ची गरज असताना सेकंड लास्ट बॉलवरती जहानमान ढवलेपाडाने ज्या 3 धावा खर्च केल्या त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आज मैदानात तुम्हाला पाहायला मिळालं. आणि शेवटच्या बॉलवरती साहिल लोंगलेच्या बॅटमधून आलेला खणखणीत षटकार. चांगला फटका यावेळी ऑन साइडला फटका येतोय. समीर शिंदे बॉल खाली जरूर येतील, परंतु यावेळी मात्र एकच धाव धावफलकावरती एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 29 या आकड्यावरती. 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. संघर्ष जरूर पाहतोय आपण, दोन्ही टीमचं तितकंच कौतुक करावं लागेल. ज्या स्टाईलसाठी अगदी वैभव भोईर ओळखला जातो ती स्टाईल त्याने प्राप्त करण्याचा प्रयत्न जरूर या बॉलवरती केलाय. टोटल मात्र जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 29 या आकड्यावरती. आता षटकातला बॉल शिल्लक आहे शेवटचा, षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकले 30 या आकड्यावरती. आता मात्र 6 बॉल शिल्लक आहेत आणि करायच्या आहेत त्या मात्र 11 धावा. यस, जयेश डायरे सध्या आंतरट टीमच्या बाजूने फार खुशीमध्ये आहेत. त्यांनी खरं म्हणायला गेलं तर आंतरट टीमने त्यांना सुद्धा चांगले दिवस दाखवलेत आणि त्यांनी सुद्धा आंतरट टीमला चांगले दिवस आणलेत. चला जरा स्पीडअप करा प्लीज. येणारे 6 बॉल आणि 11 धावा संख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तनय. तनय गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तनय शेलार
समोर पुन्हा एकदा आपण पाहतोय वैभव भोईर. चांगला फटका यावेळी जरूर आला. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव यावेळी कंप्लीट करील. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आत्महत्येला प्रवृत्त केलंय आणि कितला परतावा लागेल. उद्दिष्ट परतावा लागेल आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात प्रवास करेल तो मात्र बॅटिंग लाईनसाठी अनिकेत. सिंगल जरूर पाहायला मिळाले. तदनंतर आपण पाहतोय अगदी स्ट्राइक घेत असताना इथे उद्दिष्ट परतावा लागलाय. आता 5 बॉल आणि गरज असेल ती 10 धावसंख्येची. सामना कुठेही गेलेला नाहीये. अगदी तितकाच बॅलन्स हा सामना दोन्ही टीमच्या बाबतीत आपण अनुभवत आहे. चांगला फटका यावेळी घडलंय काय परंतु इथे फार मोठी चुकी, फार मोठी चुकी अगदी बाबू धुरींकडून झाली आहे. प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. अगदी थोडासा अंशी मीटर म्हणेल झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न चांगला होता बाबू धुरींचा. बॉल आतापर्यंत येत सुद्धा होता आणि अशा परिस्थितीत बॉल ड्रॉप झालाय. अगदी मोठं संकट ओढवलंय की काय हे पाहूयात आपण. इथे सिंगल जरूर पाहायला मिळते आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. आणि जाऊयात तिसऱ्या अंपायरला रेफर केलाय ते मात्र या ठिकाणी आमचे मेन अंपायर हरीजी कराला यांनी. अगदी जाऊया आमच्या टेक्निकल टीमकडे. अर्थातच ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण हा निर्णय जरूर पाहूयात. बॅटर सेफ येते. 2 धावा कंप्लीट होतील. फार डिसिजन खरं म्हणायला गेलं तर थर्ड अंपायर मेन अंपायरचं सुद्धा कौतुक करेल. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून अपील करण्यात आलं श्री 11 समजाई गुंडगे टीम तुमचं सुद्धा कौतुक करेल. बऱ्याच जणांना वाटलं होतं की शेवटच्या क्षणाला ही धाव कंप्लीट झाली की नाही परंतु अगदी पॉपिंग क्रीज पर्यंत सही सलामत यावेळेला बॅटर जरूर पाहायला मिळालेत. या 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 34 या आकड्यावरती. तीन बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी करायचे 7 धावा. चला जरा स्पीडअप करा. अगदी समजू शकतो दोन्ही टीम कुशल मोमेंट वरती मॅच आहेत. येणारे 2 बॉल आणि आता 7 धावसंख्येची गरज आहे.
हाय व्होल्टेज ड्राम्यालाच खऱ्या अर्थाने आता इथून होते सुरुवात. कुशल मोमेंट वरती मॅच आहे. अगदी 2 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी करायचे आहेत 7 धावा. तनयची गोलंदाजी निर्णायक जरूर पाहायला मिळतीये. न्यू बॅटर अक्षय भोईर. खरं म्हणायला गेलं तर बाबूदुरीच्या गोलंदाजीने या मॅचला युटर्न जरूर आला होता, परंतु तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा वैभवने मोठं आक्रमण चढवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. परंतु पाहूयात, अगदी वैभवच्या बॅटिंगचं कौतुक जरूर करेल, कारण वन मॅन आर्मीची बॅटिंग सध्या मैदानात त्याने साकारले. हा चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय आणि इथे एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आपण पाहतोय इथे अक्षयला परतावं लागेल. चला जोरदार टाळ्यांनी मित्रांनो स्वागत करा या मॅचचं. अगदी 1 बॉल आणि आता 6 धाव संख्येची गरज आहे. अगदी जसं मी मगाशी वर्णन केलं कोल्हारे टीमचं मैदानावरचं, अगदी श्रीपती बाबा उमरोली टीम ज्याने जर्मन ढवलेपाडाला शेवटचा षटकार लगावला, तदनंतर दुसरी मॅच सुद्धा हर्षल भोईरच्या माध्यमातून षटकारात कन्वर्ट केली गेली. आता मात्र या ठिकाणी अशाच एका षटकाराची गरज असेल, ती छत्रपती तमना टीमला. काय घडतंय मैदानावरती पाहूया. 1 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा, अटीतटीची लढत, काटेकी टक्कर. 1 बॉल आणि 6 धाव संख्येची गरज. एक बॉल आणि 6 धाव संख्येची गरज आहे. चला जोरदार टाळ्या उजाव द्या दोन्ही टीमसाठी मित्रांनो. कोण जिंकलं आणि कोण हरलं या संपूर्ण मॅच मधलं अंतर 1 बॉल 6 धावा. इथे आलाय डॉट. श्री 11 समजाई गुणगे टीम या ठिकाणी विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन आणि छत्रपती तमना टीम आपलं गोड गोड कौतुक.